गुड मॉर्निंग स्टूडेंट। तो बच्चों, लास्ट लेक्चर में आपको कंडेंसर और कंडेंसर का सीरीज एंड पैरेलल कॉम्बिनेशन, उसके इफेक्टिव कैपेसिटीज, व्हेन अलग अलग कैपेसिटर्स, अलग अलग कैपेसिटी वाले कंडेंसर्स या कैपेसिटर्स अगर हमने उसको सीरीज में कनेक्ट किया होता तो किस प्रकार उसका इफेक्टिव कैपेसिटेंस मिलता है। अगर हमने अलग अलग कैपेसिटी वाले कैपेसिटर्स पैरेलल में कनेक्ट किया होता तो किस प्रकार उसका इफेक्टिव कैपेसिटेंस मिलता है। यहाँ तक हम आए थे और शॉर्टकट निकाले थे कुछ। जब हमने सीरीज कॉम्बिनेशन करने के बाद उसके शुरू कुछ शॉर्टकट बताए, वो भी आपके सामने गए लास्ट लेक्चर में हमने पढ़ाया। और उसके बाद पैरेलल कॉम्बिनेशन ऑफ द रजिस्टर्स, कैपेसिटर्स, कैपेसिटर का पैरेलल कॉम्बिनेशन क्या होता है, उसके इफेक्टिव कैपेसिटेंस कैसे निकाला जाता है। जब दोनों कंडेंसर पैरेलल में होते हैं तब सीपी क्या होता है, कैसे पोटेंशियल कांस्टेंट रहकर चार्ज कैसे डिवाइड होते हैं, कशा प्रकारे चार्ज कसा डिवाइड होतो पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये, सिरीजमध्ये कसं चार्ज डिवाइड होतात, पोटेन्शियल डिफरन्स कसं डिवाइड होतं, तसं पॅरललमध्ये चार्ज कसे डिवाइड होतात त्याचा अभ्यास केला। आता वेळ आहे मित्रांनो की जर आपण वेगवेगळ्या कॅपॅसिटीवाले कंडेन्सर जर आपण मिक्स्ड कॉम्बिनेशनमध्ये केल्यानंतर, कनेक्ट केल्यानंतर कशा पद्धतीनं आपण इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काढू शकतो, व्हॉट आर द डिफरंट मेथड्स टू ऑब्टेन द इफेक्टिव्ह कॅपॅसिटी और इफेक्टिव कैपेसिटेंस ऑफ द सर्किट। अगर आपके गिवन सर्किट में आप नहीं डिसाइड कर रहे हो, आपण त्याला डिसाइड करू शकत नाहीये तो सीरीज आहे का पॅरलल आहे, दोन्हीपैकी कुठलंच कळत नाहीये। सीरीज म्हणावं तर दोघात एक जंक्शन कॉमन पाहिजे, पॅरलल म्हणावं अनेकात दोन जंक्शन कॉमन पाहिजे। मग या दोन्हीपैकी कोणतेही नसेल तर काय करायचं। मग तेव्हा गरज पडली की आपण शोधायला सुरुवात करतो आणि मग शोधल्यानंतर आपल्या हातात काही नाही भेटू लागलं की आपण देवाला आठवण करतोय। आपल्याला कळलं की आता मला काही भेटू शकत नाहीये, मग आता तेव्हा आपण गॉड, देवा तूच आहेस असं म्हणतो आपण। तसंच इथं आपल्याला सीरीज पण कळत नाहीये, दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन आहे का ते पण कळत नाहीये। मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, रूल्स यूज केले पाहिजेत। काही लोकांनी आयुष्य घालून आपल्यासाठी रूल बनवून दिलेले आहेत। काही इक्विपोटेन्शियल पॉइंटला शोधून काढलं पाहिजे। विटस्टोन्स नावाच्या सायंटिस्टनं निर्माण केलेली ब्रिज, विटस्टोन्स नेटवर्क ब्रिज, 4 कॅपॅसिटरनं बनलेली ही विटस्टोन्सची ब्रिज, तिला ओळखलं पाहिजे। जेव्हा 4 कॅपॅसिटर्स असतात आणि 4 कॅपॅसिटरनं बनलेली ही विटस्टोन्स नावाची नेटवर्क आहे आणि त्या नेटवर्कमध्ये त्यांच्या 2 पॉईंटमध्ये पोटेन्शियल इक्वल झालं ना की ती नेटवर्क बॅलन्स्ड झाली असं आपण म्हणतोय। आणि मग बॅलन्स्ड कंडिशन झाल्याबरोबर आपल्याला एक फॉर्म्युला त्यांनी दिला आणि तो फॉर्म्युला आपण वापरायचा आणि आपल्या सर्किटला सॉल्व्ह करायचं। म्हणजेच काय, आपल्याला इथं विटस्टोन्स नेटवर्कच्या साहाय्याने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात। प्रसंग आल्यानंतर आपण त्याचा विचार करूया। सध्या आपल्यासमोर डिस्कशन करतोय विद्यार्थी मित्रांनो की वेगवेगळे कॉम्बिनेशन, मिक्स्ड कॉम्बिनेशन कसं असतं, सिरीज कॉम्बिनेशन कसं असतं आणि त्याचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटी कसा काढायचा। तर चला मग आज पहिला क्वेश्चन आहे तुमच्यासमोर क्रिएट करतोय, फाइंड आउट द इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स ऑफ गिवन सर्किट। गिवन सर्किट का इफेक्टिव कैपेसिटेंस निकालिए और बिटवीन ए एंड बी पॉइंट्स, 2 पॉइंट दिए जाते हैं सर्किट में, उसके बिटवीन का इफेक्टिव कैपेसिटेंस निकालो, ऐसा कहा जाता है बेटा। देखो बच्चों, आपके सामने मैं एक सर्किट ड्रॉ कर रहा हूं। इस सर्किट में आप दोनों का किस प्रकार का कॉम्बिनेशन है ये नहीं डिसाइड कर सकते। तो ऐसे सर्किट आए तो हम कैसे सॉल्व करेंगे उसका इफेक्टिव कैपेसिटेंस। हाँ, ईच एंड एवरी कैपेसिटर हैविंग कैपेसिटीज C
और ए एंड बी ऐसे दो कंडेंसर्स, दो पॉइंट्स हैं। यहां एक कैपेसिटर का कैपेसिटी सी है, ईच एंड एवरी कैपेसिटर का कैपेसिटी सी है। तो इस प्रकार हमने उसको जोड़ दिया है। तो क्या इन दोनों को सीरीज कहेंगे बेटा? नाही. क्यों नाही? या दोघांना सिरीज म्हणू शकतो का? नाही. का नाही? कारण की केवळ या दोघांमध्ये एक जंक्शन कॉमन नाही, म्हणून ते दोघं सिरीज नाहीत. मग याला जर तोडलात तर मग हे दोघं सिरीज आहेत. चला, सिरीज नाहीत. मग पॅरलल म्हणावं तर दोन जंक्शन कॉमन पाहिजेत. बघा ना, या दोघांमध्ये हे जंक्शन कॉमन आहे पण दुसरं नाही. का? दुसरी प्लेट त्याची ए ला जोडले आणि याची बी ला जोडले. म्हणजे याचा अर्थ या दोघांमध्ये ना सीरीज है ना पैरेलल है. तो अब इस वक्त हमें जाना होगा, पहचानना होगा क्या इसमें इक्वी पोटेंशियल पॉइंट मिलेंगे हमें. अगर इक्वल पोटेंशियल वाले पॉइंट मिल रहे, इक्वल पोटेंशियल बोले तो ऐसे दो पॉइंट, ऐसे ज्यादा पॉइंट कि वहां पे पोटेंशियल इक्वल है. तो यहां पे इक्वल पोटेंशियल पॉइंट कहां मिलते हैं उसको देखेंगे. इक्वल, हाउ टू फाइंड द इक्वी पोटेंशियल पॉइंट बाय यूजिंग डिफरेंट मेथड्स. आपको व्हीटस्टोन्स नेटवर्क से हमें इक्वी पोटेंशियल पॉइंट ढूंढना है. तो याद रखना होगा कंडीशन क्या है उनकी, C1/C2 इक्वल टू C3/C4. कैसी कंडीशन है बच्चों? अगर C1 है, ये C2 है, ये C3 है, ये C4 है, तो ये चार कैपेसिटर्स है, ऐसे जोड़ दिया तो C1/C2 इक्वल टू C3/C4. ये जो कैपेसिटर, चार कैपेसिटर का जो कॉम्बिनेशन है, इस प्रकार का अगर या प्रकारे जर रेशो आला त्यांचा, तेव्हा म्हणायचं की हा बॅलन्स्ड झाला. म्हणजे याचा अर्थ इथलं पोटेन्शियल आणि इथलं पोटेन्शियल समान झालं असं म्हणायचं. कधी? जर या दोघांचा रेशो आणि या दोघांचा रेशो समान असेल. या दोघांचा रेशो याच्याशी किंवा या दोघांचा रेशो या दोघांच्या रेशो सोबत जर मॅच झाला तर ती नेटवर्क बॅलन्स्ड झाला असं व्हीटस्टोन्सनं सांगितलेलं आहे. म्हणून चार कंपोनंटनं बनलेला हा नेटवर्क आहे आणि त्याच्यामध्ये ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर तेव्हा आपण तिथं इक्वल पोटेन्शियल पॉईंट भेटले असं म्हणतोय, नेटवर्क बॅलन्स्ड झाली असं म्हणतोय. आणि मग जेव्हा नेटवर्क बॅलन्स्ड झाला तेव्हा मग आपलं नॉलेज वापरायचं. मग इक्वी पोटेन्शियल पॉईंट भेटले तर पुढचं काय करायचं? आता इक्वी पोटेन्शियल पॉईंट भेटल्यानंतर पुढे काय करायचं? तर आपल्याकडे दोनच ऑप्शन आहेत. आयदर वी शॉर्ट दॅट टू पॉइंट्स विच आर इक्वी पोटेन्शियल पॉइंट और वी कैन ओपन दैट टू पॉइंट्स विच आर इक्वी पोटेंशियल पॉइंट. दो पॉइंट ऐसे हैं जिनका पोटेंशियल इक्वल है, तो उसको हम या तो शॉर्ट कर सकते हैं या तो ओपन कर सकते हैं. तो शॉर्ट करें तो क्या करना है, ओपन करें तो क्या करना है. अगर दोनों को हमने शॉर्ट कर दिया, दोनों पॉइंट को अगर शॉर्ट कर दिया तो क्या होगा? तो कोई इफेक्ट नहीं होगा क्योंकि इक्वल पोटेंशियल वाले पॉइंट है. अगर वायर से हमने जोड़ दिया तो वायर में से करंट इधर से इधर नहीं जाएगा, इधर से इधर नहीं जाएगा, क्योंकि वायर में कब करंट बहता है? जब दोनों टर्मिनल के अक्रॉस क्या पोटेंशियल डिफरेंस मिलता है तब. तो अगर पोटेंशियल डिफरेंस नहीं है तो करंट नहीं जाएगा, करंट नहीं जाएगा तो कोई इफेक्ट नहीं होगा, है ना बच्चों. तो यामुळं आता आपल्याला इथलं पोटेन्शियल आणि इथलं पोटेन्शियल जर समान झालं तर आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. या दोघांना तुम्ही शॉर्ट करू शकता. शॉर्ट करणं याचा अर्थ एका वायरनं त्या दोन पॉइंटला जोडणं, गाठ बांधणं. आपण म्हणतो ना लग्न समारंभामध्ये दोघांची गाठ बांधतो ना दोन याच्यामध्ये, तसं या दोघांची गाठ बांधणं म्हणजे दोघांना एकत्रित करणं. ओके, शॉर्ट सर्किट करणं म्हणतो आपण त्याला. दुसरं याला ओपन करून ठेवा. ओपन केला तरी काही फरक पडत नाही, क्लोज केला तरी पण काही फरक पडत नाहीये. म्हणून विद्यार्थ्यांनो, ओपन ठेवला तरी काही फरक पडत नाही, ओपन ठेवला नो इफेक्ट, क्लोज केला नो इफेक्ट. ओके, म्हणून क्लोज केलात तरी पण परिणाम होत नाही, कॅपॅसिटीवर काहीच परिणाम होत नाही. म्हणतोय कसं बघा. आता
लक्षात घ्या, समजा हा चौघांचा एकूण कॅपॅसिटन्स आपल्याला काढायचं आहे. ओके, याला तुम्ही ओपन करू शकता, शॉर्ट करू शकता किंवा ओपन ठेवू शकता. म्हणजे हे काढून टाका बाजूला, काहीच फरक पडत नाहीये, कारण इथलं पोटेन्शियल समान झालेलं आहे. मग आता चला बरं, जर आपण याला ओपन केलं तर हे दोघं कसे कॉम्बिनेशनमध्ये आले, सिरीज. मग या दोघातलं सिरीज कॉम्बिनेशन असेल तर तुम्हाला माहीत झाले सिरीज कॉम्बिनेशनमध्ये दोघांचा प्रोडक्ट वर घ्यायचा आणि डिवाइड बाय 2. जर सारखे असतील तर C/2 करायचं. जर वेगवेगळे असतील तर वर दोघांचा गुणाकार, खाली दोघांची बेरीज, ऊपर प्रोडक्ट नीचे एडिशन. ओके, तो इन दोनों का इफेक्टिव कैपेसिटेंस आएगा बच्चों C/2, है ना. और इन दोनों, ये दोनों हे पण दोघं सिरीजमध्ये होतील आणि हे दोघं सिरीजमध्ये झालं म्हटल्यानंतर इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स किती झाला, C/2 झाला. आणि मग या दोघांमध्ये पुन्हा ये इकडे बी इकडे. आता बघा बरं, या दोघांमध्ये किती जंक्शन कॉमन आहेत, याची एक प्लेट एला, याची एक प्लेट एला, दोघांमध्ये एक कॉमन आहे, याची दुसरी प्लेट बीला, याची दुसरी प्लेट बीला, या दोघांमध्ये बी कॉमन आहे. म्हणजे दोन कॅपॅसिटरमध्ये दोन जंक्शन कॉमन आहेत, म्हणून या दोघांना कसल्या कॉम्बिनेशनमध्ये म्हणायचं, पॅरलल. मग या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन म्हणलं की सरळ सरळ बेरीज. म्हणून CP = किती आलं, C/2 + C/2 म्हणजे C. म्हणून CP = C. पॅरलल कॉम्बिनेशन CP = टोटल कॅपॅसिटन्स C आला. ओके बेटा, तर हे झालं पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजेच याचा अर्थ एकूण या सर्किटचा एकूण कॅपॅसिटन्स आला हा C. ओके बेटा, चला आता पुढचं काय काम आहे. आता इथं मी ओपन केलं आणि हे उत्तर काढलंय. आता पहा, मी जर याला शॉर्ट केलं, शॉर्ट करणं म्हणजे जोडून टाकलं. चला, जोडून टाकल्यानंतर सुद्धा परिणाम होत नाही हे मी सिद्ध करायला लागलोय. म्हणजेच आयदर वी कॅन शॉर्ट द इक्विपोटेंशियल पॉइंट और ओपन द इक्विपोटेंशियल पॉइंट. शॉर्ट करना है तो ओपन करके हमने इफेक्टिव कॅपॅसिटन्स निकाला आहे, त्याला ओपन करून आपण त्याचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काढलोय CP = C. आता मी त्याला शॉर्ट करतोय, या दोघांना शॉर्ट केलं ना, तर सांगा बरं या दोघांचं कुठलं कॉम्बिनेशन झालं, पॅरलल. या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन झालं, या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन झालं, राईट. या दोघांचं पॅरलल, या दोघांचं पॅरलल झालं. या दोघांचं पॅरलल झालं असेल तर 2C, C + C 2C. ओके बेटा, हां. और या दोघांचं पैरेलल कॉम्बिनेशन C + C 2C. ओके, 2C. हाँ, और ये B पॉइंट है, ये पॉइंट है. अब ये दोनों किस कॉम्बिनेशन में है, सीरीज में. मग आता सीरीज मध्ये असतील तर मग पुन्हा काय करणार, 2C सीरीज मध्ये असतील तर मग /2. म्हणजेच CS किती आला मग, 2C/2 म्हणजेच C. बघा बरं, म्हणजे दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन, दोन इक्विपोटेन्शियल पॉइंटला शॉर्ट केलं तरी इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स तोच आला. दोन इक्विपोटेन्शियल पॉइंटला ओपन केलं होतं मगाशी तरी इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स C आला होता. आता क्लोज करून काढलं तर इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स C आला. म्हणून म्हणतोय ना, वी मे और वी कैन शॉर्ट सर्किट द इक्विपोटेंशियल पॉइंट और ओपन द इक्विपोटेंशियल पॉइंट. कोई इफेक्ट नहीं होगा, ये मैंने आपके सामने प्रूव कर दिया. तो यही बताना था, अगर आप इक्विपोटेंशियल पॉइंट ढूंढने में अगर आप सफल हुए ना बच्चों, तो आपको कोई भी डिफिकल्ट सर्किट को सॉल्व करने के लिए कोई दिक्कत नहीं आएगी. यही आपको शॉर्टकट बताने का प्रयास कर रहे हैं बच्चे. अब याद रखिए, इक्विपोटेंशियल पॉइंट कितनी ही कॉम्प्लिकेटेड नेटवर्क रहने दो बच्चों, कितनी ही कॉम्प्लिकेटेड नेटवर्क आपके सिलेबस में जो भी है वो रहने दो, उसको सॉल्व करने के लिए हमारे सामने पहिलं उद्दिष्ट हे असलं पाहिजे की त्या कॉम्प्लिकेटेड सर्किटमध्ये असणाऱ्या इक्विपोटेंशियल पॉइंटला शोधा. ज्या वेळेस तुम्हाला इक्वल पोटेन्शियल पॉइंट भेटले की लगेच आपली ही टेक्निक वापरायची. आयदर वी कनेक्ट देम बाय कॉमन वायर,
म्हणजे शॉर्ट सर्किट करा किंवा त्याला ओपन करा. पण लक्षात घ्या, याच्यात पण तुम्हाला सजेशन देतोय, ओपन करण्यापेक्षा क्लोज करणं कधीही आपल्यासाठी सोयीस्कर असतं. म्हणजे इक्विपोटेन्शियल पॉईंट भेटले ना, तर इक्विपोटेन्शियल पॉईंट भेटल्याबरोबर त्याला शॉर्ट करणं आपल्यासाठी सोयीस्कर असतं. साधी गोष्ट आहे, आपलं तोंड जर उघडं राहिलं तर आपल्या तोंडामध्ये अनेक प्रकारचे व्हायरस जाऊ शकतात, अनेक प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं, धूळ जाऊ शकते, रोग होऊ शकतं. आणि आपलं तोंड बंद केलं तर आपण सिक्युअर झालो. तसंच म्हणून आपण हे जर दोन इक्विपोटेन्शियल पॉईंटला जर शॉर्ट केलं तर हे कन्व्हिनियंट वे आहे. सहज कितीही कॉम्प्लिकेटेड नेटवर्क असेल ना, त्याला आपण सहज सिम्प्लिफाय करू शकतो, कारण एक कॉमन जंक्शन बनते ना त्याच्यामध्ये. म्हणून इट इज कन्व्हिनियंट टू शॉर्ट सर्किट द इक्विपोटेन्शियल पॉईंट रॅदर दॅन ओपन दॅट टू इक्विपोटेन्शियल पॉईंट. इक्विपोटेन्शियल पॉईंटला ओपन ठेवण्यापेक्षा शॉर्ट करणं हे आपल्यासाठी सोयीस्कर असतं. म्हणून माझं सजेशन आहे, असं नाही आहे, तुमच्यासाठी सुद्धा सोयीस्कर सांगतोय. म्हणून माझं हे सजेशन तुमच्यासाठी असेल विद्यार्थी मित्रांनो, कधीही इक्विपोटेन्शियल पॉईंट भेटलंय की लगेच तुम्हाला त्याला शॉर्ट सर्किट करायचं आणि मग सिम्प्लिफाईड सर्किट करा. मग तुम्हाला कळू लागलं की हे पॅरलल आहेत, हे सिरीज आहेत, मग त्यांचं पुन्हा सिम्प्लिफाय करा, मग हे पुन्हा सिरीजमध्ये आहेत, पुन्हा पॅरललमध्ये आहेत. असं करत 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 आपल्याला कितीही कॉम्प्लिकेटेड नेटवर्क असेल ना, त्याला सिम्प्लिफाय करता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, सिरीज आणि पॅरललमध्ये आहे ते कळना झालं ना, पटकन इक्विपोटेन्शियल पॉईंट शोधायची मोहीम सुरुवात करायचं. मग आता मी सांगितलं ना, उदाहरण घेतलं तर व्हीटस्टोन्स नेटवर्क हे एक असा नेटवर्क आहे बाळांनो. व्हीटस्टोन्स नेटवर्क दिसला की तुमच्या डोळ्यासमोर पटकन क्लिक झालं पाहिजे, डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे की कंडिशन सॅटिस्फाय होते का, नेटवर्क बॅलन्स्ड आहे किंवा नाही. जर नेटवर्क बॅलन्स्ड असेल तरच हे दोन पॉईंट इक्वल पोटेन्शियलचे असतात. नेटवर्क बॅलन्स्ड आहे किंवा नाही कसं कळतं, हे सर्वच्या सर्व समान असले किंवा त्यांचा रेशो समान असला तर इक्विपोटेन्शियल पॉईंट भेटले, नेटवर्क बॅलन्स्ड झाला असं म्हणायचं. हां, इथं तुम्ही कितीही व्हॅल्यूचा कंडेन्सर असू द्या, हो, इथं 100चा असू द्या, 50चा असू द्या, 1000चा असू द्या, त्याचा काहीच इफेक्ट होणार नाहीये, कारण याचा परिणामच नाही, असून नसल्यासारखा आहे. कारण त्याच्या दोन्ही टोकाला इक्वल पोटेन्शियल आहेत आणि इक्वल पोटेन्शियल आहे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स 0 झाला, चार्ज 0 झाले. ओके, म्हणून कॅपॅसिटी किती जरी असली तर याचा परिणाम होणार नाहीये. म्हणून लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, व्हीटस्टोन्स नेटवर्क याच्या मदतीनं तुम्हाला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काढता येतं. म्हणून या दिलेल्या आकृतीचे दोन्ही पद्धतीनं आन्सर काढलेत. इक्विपोटेन्शियल पॉईंट भेटले, त्यांचा रेशो मी काढला, इक्वल पोटेन्शियल पॉईंट भेटला आणि मग इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स मिळवला. तर विद्यार्थ्यांनो, आता इथं मी जे पॉईंट घेतलं, आणखीन एक गोष्ट सांगायची आहे मला. ए आणि बी पॉईंट जर घेतलं तर काही विद्यार्थी असे विचार करतात बाळांनो, कसं, हे बघा ना सर, या दोघांमध्ये एक जंक्शन कॉमन आहे ना, असं म्हणतात. लाईव्हमध्ये, आमच्या ऑफलाईनमध्ये असं बोलतात विद्यार्थी, सर या दोघांमध्ये एक जंक्शन कॉमन आहे ना, मग या दोघांना सिरीज घ्या ना. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला काय प्रश्न विचारला नीट लक्षात घ्या. ए आणि बी पॉईंटमधलं पोटेन्शियल डिफरन्स, इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स विचारले. ज्या दोन पॉईंटमधलं इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काढायचं आहे, त्या दोन पॉईंटला पटकन आपल्या दोन हातात पकडायचं आणि त्या दोन पॉईंटला पटकन पकडायचं आणि त्याला कनेक्शन देऊन टाकायचं. म्हणजे याचा अर्थ हा पॉईंट आता तुमचा दोघात कॉमन नाही तर या वायरमध्ये सुद्धा कॉमन झाला. आता इकडे तुम्ही कुणाला जोडणार, बॅटरीला वगैरे जोडणार का नाही असं. हां, म्हणून ज्या दोन पॉईंटमधला ज्या दोन पॉईंटमधला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स विचारल्या तुम्हाला, पटकन असं सपोज करायचं, असं मनामध्ये गृहीत धरायचं की इथं एक वायर काढून घेतला, इथे एक वायर काढून घेतलाय, म्हणजेच हे दोन, आता दोघांमध्ये एक जंक्शन कॉमन नाही राहिलं. इकडच्या कनेक्शनसाठी सुद्धा, आउटर कनेक्शनसाठीचा हा पॉईंट आहे आणि आउटला आपण कुणाला तरी जोडलंय असं समजलं जातं. म्हणून विद्यार्थ्यांनो, हे पण तुमच्या मनातला संभ्रम दूर केला. आता हे साधं आणि सिंपल हे व्हीटस्टोन्स नेटवर्क आल्यानंतर काय करायचं याबद्दल बोललोय. आता पुढची अट आहे बाळांनो, याच्यापेक्षा थोडंसं कठीण जर प्रॉब्लेम आला तर हे पहा, नेहमीच व्हीटस्टोन्स नेटवर्क दिसतं तसं नसतं, म्हणजे नेहमी अशीच असते असं नाही आहे. 5 कंडेन्सरनं बनलेली असते आणि मग 5 कंडेन्सरनं बनलेली आहे ही व्हीटस्टोन्स नेटवर्क. तर नेहमी दिसायला अशीच असते का, नसते, अशी पण असू शकते बाळांनो, अशी असू शकते. हा सुद्धा व्हीटस्टोन्स नेटवर्क आहे, हा सुद्धा व्हीटस्टोन्स नेटवर्क आहे. इकडचा ए पॉईंट, इकडचा बी पॉईंट. एवढंच नाही विद्यार्थ्यांनो, हे सुद्धा व्हीटस्टोन्स नेटवर्क आहे.
कसा असा 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 हा व्हीटस्टोन्स नेटवर्क, हा आहे व्हीटस्टोन्स नेटवर्क. किती कंडेन्सर आहेत बघा ना, 5 कंडेन्सर. हा ए, हा बी, हा सी 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 सी. हे कितीही असू द्या मधलं, कितीही असू द्या हे मधलं, हे चौघं मात्र सारखे असले पाहिजेत किंवा रेशोमध्ये असले पाहिजेत. हां, पण हा कंडेन्सर असा नसायला पाहिजे. कधी कधी धोका होऊ शकतो बरं विद्यार्थी मित्रांनो. याला असं पण दाखवतात, कसं हे बघा, हे 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 रा रा रू रा. आता दिसलं म्हणजे व्हीटस्टोन्स आहे असं सुद्धा मुलं फसतात. तर हा व्हीटस्टोन्स नाही आहे, हा नाही. दिसायला तसा दिसला म्हणजे नसतो, कारण या दोघात सिरीज कॉम्बिनेशन आहे, या दोघात सिरीज कॉम्बिनेशन आहे. हा CS, हा CS, मग तिघांचं पॅरलल होतं. इथं व्हीटस्टोन्सचा संबंध नाही. म्हणून दिसण्यासाठी सर्किट जरी दिसली ना, तर हा व्हीटस्टोन्स आहे, हा व्हीटस्टोन्स आहे आणि हा सुद्धा व्हीटस्टोन्स आहे. बघा आता दिसण्यासाठी गेलात फसू शकता तुम्ही इथं. आता का बघा, हे 2 पॉईंट आहेत ना. हां, मग आता हे थोडंसं असं मध्ये दाबलं तर हा वर घ्या, याला असं घ्या, तर असंच होतं का नाही बघा बरं. हे का असं होतं का नाही, याला थोडंसं असं असं दाबा ना तुम्ही, कसं होतं पहा. हे असं, हे इथून इथं, हे जंक्शन वरचा, हा वरचा जंक्शन आणि हा खालचा जंक्शन बनतो. असा असा हा असा, याला घेतलं इथं, याला घेतो खाली, हे बघा ना, याला घेतो इथं. ओके बघा, हा बी इथं घेतला, हा इथं घेतला. आता हा राहिला कुठे, हो का इथं. झालं का नाही पहा बरं. हा व्हीटस्टोन्स नेटवर्क आहे का नाही. हां, म्हणून या 2 पॉईंटमधला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काढण्यासाठी कधी तुम्हाला अशी आकृती दाखवतात, कधी अशी दाखवतात, कधी अशी दाखवतात. तर इझी मोडमध्ये दाखवत नाही आहेत. तर हा सुद्धा व्हीटस्टोन्स नेटवर्क आहे, समजलं पाहिजे बाळांनो. म्हणजेच काय, व्हीटस्टोन्स नेटवर्कला ओळखण्यासाठी एका कॉमन पॉईंटपासून 2, पुन्हा एका कॉमन पॉईंटला 2 आले पाहिजेत. ओके, असा नेटवर्क तयार झाला पाहिजे. बघा ना, ए पासून निघाले 2, बीला 2च पोहोचलेले आहेत. मध्ये हा, दोघांच्या मध्ये हा आहे. इथं पण बघा ना 2. आता इथं 2 आहेत, पण हा जोडलाय का नाही, हा तिसरा इथं जोडलेला आहे. म्हणून कन्फ्युजन होऊ नये म्हणून हे पण तुमच्यासमोर आकृती काढत आहे बाळांनो. तर याचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स सीच येणार, याचा पण इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स सीच राहणार, याचा पण इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स सीच राहणार, याचा पण इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स सीच राहणार, पण याचा वेगळा राहणार. आता या सर्किटमध्ये जर तुम्हाला विचारलं हा सी 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 सी, तर याचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स जर काढायचं म्हटलं, हा सी आणि सी सिरीजमध्ये C/2, हा C डिवायडेड बाय 2, हा C डिवायडेड बाय 2, हा C डिवायडेड बाय 2, हा A आणि हा B, C डिवायडेड बाय 2, C डिवायडेड बाय 2, C डिवायडेड बाय 2, C डिवायडेड बाय 2. म्हणजे इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स आला, तिघांचं पॅरलल कॉम्बिनेशन आहे, म्हणजे 3 टाइम्स C डिवायडेड बाय 2. सॉरी, इथं C आहे बाळांनो, म्हणून इथला C/2 नाही. हा C/2, हा C/2 आणि हा C. मग किती, 2 C/2. पॅरललमध्ये सरळ ॲडिशन होते ना, C/2 प्लस C/2 एक C आणि हा C 2C. तर याचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स आला 2 टाइम्स C. तर असं बाळांनो, प्रश्न कसा जरी विचारला तर आपल्या डोक्यामध्ये व्हीटस्टोन्ससाठी कंडिशन काय आहे, तर एका पॉईंटपासून 2 निघाले पाहिजेत, दुसऱ्या पॉईंटपासून 2 निघाले पाहिजेत आणि 5वा जो आहे तो असा उभा असला पाहिजे मध्ये, असा नाही त्याच्यासोबत, हे असा नको, असा पाहिजे. ओके, तर हा व्हीटस्टोन्स नेटवर्क काय आहे आणि त्या नेटवर्कमध्ये इक्वल पोटेन्शियल पॉईंट कोणते आहेत आणि त्या इक्विपोटेन्शियल पॉईंटपासून आपल्याला काय, इक्विपोटेन्शियल पॉईंटपासून तुम्हाला सर्किट सिम्प्लिफाय कशी करता येते त्याचा विचार करायचा आहे बाळांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स ऑफ द व्हीटस्टोन्स नेटवर्क, इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स बिटवीन द 2 पॉइंट्स A and B, which are as shown in the figure. It consists of 5 condensers, each of capacity C. आता या कॅपॅसिटीची किंमत कितीही असू द्या, याचा काही संबंध नाही, याला पाहिजे बरं. हे इथं कुठल्याही व्हॅल्यूचा, मधला कितीही व्हॅल्यूचा असू द्या, कारण नेटवर्क बॅलन्स्ड आहे ना, रेशो सेम झाला ना, नेटवर्क बॅलन्स्ड होतो बाळांनो.
तर विद्यार्थ्यांनो, इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्ससाठी हा सर्वात सोपा. ओके, म्हणजेच आता जसं जसं आपण पुढे जाऊया ना, तसं तसं सेकंड लेवल, थर्ड लेवल बनतं. हा फर्स्ट लेवलचा क्वेश्चन होता. सरळ सरळ तुम्हाला हा नेटवर्क कळला पाहिजे. आणि इक्विपोटेन्शियल पॉईंट शोधले की मग एक तर तुमच्यासमोर दोन ऑप्शन आहेत, शॉर्ट करणं आणि ओपन करणं. तर मग आता सांगा बरं, ठरवा तुम्ही. जर इक्विपोटेन्शियल पॉईंट भेटले तुम्हाला, तर माझं सजेशन काय आहे तुम्हाला, की ते दोन इक्विपोटेन्शियल पॉईंट शॉर्ट करून टाका म्हणतोय का ओपन ठेवा म्हणतोय?